आज आपण बनवणार आहोत मटणाचा झणझणीत असा रस्सा. रस्स्याची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण वाटण्याचं साहित्य बघूया. कांदे घेतलेले आहेत, आलं, लसूण, कोथिंबिरीच्या काड्या, सुकं खोबरं आणि टॅमॅटो. चला आपण आता सर्व साहित्य चांगलं भाजून घेऊयात. सुरुवातीला कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घालूया. तेल चांगलं गरम झाल्यावरती इथे मी 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते चांगले परतवून घ्या. लहान कांदे असतील तर 3 घ्या. इथे मी 2 मोठे उभे कांदे घेतलेले आहेत चिरून. आता कांदा आपल्याला चांगल्याला सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण बाकीचे सर्व साहित्य घालणार आहोत त्याच्यामध्ये परतायला. लसूण आणि आलं घालूया. सुकं खोबरंसुद्धा घालायचं आहे आणि मसाला परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. खोबरं अगदी करपवायचं नाही, एकदम काळंसुद्धा करायचं नाही आपल्याला. सर्व साहित्यानं आपल्याला तांबूस रंगावरती परतवून घ्यायचं आहे. सोनेरी रंगावरती परतवून घ्या. इथे बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये मी 6 ते 7 काजू घातलेले आहे आणि 1 टेबलस्पून इतकं खसखस घातलेले आहे. खसखस आणि काजू आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, सुरुवातीला घालायचं नाही आहे. आणि हा सगळा मसाला परतत असताना गॅसची फ्लेम आपली मिडियम ठेवायची. आता इथे तुम्ही बघू शकता आपला सगळा मसाला चांगला असा परतून झालेला आहे. चांगला सोनेरी रंगावरती कांदा खोबरं परतून झालेलं आहे. आता ते सर्व काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. मसाले सगळे थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर सर्व न घेता मी कोथिंबीरच्या फक्त काड्या घेतलेल्या आहेत. टॅमॅटो घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीरीच्या काड्या घाला. त्यानंतर सगळं आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ना, ते सर्व घालायचं आहे आणि गरज वाटली तरच पाणी घाला. पाणी न घालता इथे मी वाटून तयार केलेले आहे, तुम्ही बघू शकता. अगदी बारीक अशी फाईन अशी पेस्ट तयार केलेली आहे. इथे तुम्हाला दाखवते मी मटण कुकरला शिजवून घेतलेलं आहे. साधारण 4 ते 5 शिट्ट्या केलेल्या आहेत. आता इथे एका पातेल्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालूया आणि लाल तिखट घालूया. ते लाल तिखट 2 चमचे मी घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी करू शकता. आता इथे सर्व आपण वाटण घालायचं आहे. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही वाटण चांगलं असं परतवून झालेलं आहे. तेलसुद्धा बाजूला सुटू लागलेलं आहे. आता या स्टेजला आपण मटण घालायचं आहे. रस्सा बाजूला ठेवायचा आहे, फक्त मटण घालायचं आहे आणि या वाटणामध्ये या मसाल्यामध्ये मटण चांगलं मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. तुम्ही मटण चांगलं कुकरला शिजवून घ्या आणि तुम्ही ही स्टेप कुकरलासुद्धा करू शकता. इथे मिनिटभर मी मटण चांगलं असं परतवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यालासुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे. झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार होतो. बघा तुम्ही किती छान असं मटण परतवून झालेलं आहे मसाल्यामध्ये. आता आपण जो मटणाचा रस्सा होता तो याच्यामध्ये घालूयात. 2 मिनिटभर असंच ठेवूया आपण याला. 2 मिनिटानंतर मटणाचा रस्सा घालायचा आहे आणि मटण सर्व पुन्हा हलवून एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्हाला रस्सा कितपत पातळ दाट पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा सर्व मिक्स करून याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला 1 चमचा इतका मटण मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जर मटण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याची पूड घातली तरीसुद्धा चालणार आहे. धने जिरे पूड घातली तरीसुद्धा चालणार आहे. आता हे चांगलं परतून घेऊया. झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर आपण एकदा चेक करूया. ते बघू शकता मटणाला छान अशी तर्री सुटलेली आहे आणि मटणसुद्धा छान असं उकळलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. मटणाचा रस्सा तयार आहे. कशी वाटली तुम्हाला मटणाच्या रस्स्याची रेसिपी? अगदी फार काही वाटण इथे मी तयार केलेलं नाही आहे. अगदी बेसिकच वाटणामध्ये मटणाचा रस्सा तयार केलेला आहे. आता आपण ना हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बघा तुम्हाला दाखवते मी. अगदी पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा मसाला तयार झालेला आहे मटणाचा रस्सा. कशी वाटली झणझणीत
मटणाच्या रस्स्याची रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.